हॅलो फॅमिली, श्री स्वामी समर्थ. मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन ब्लॉग म्हणजे दिवाळी आहे म्हटलंच आपण फराळाचेच पदार्थ करणार. तर हो, आपण मस्त अशी रेडीमेड पिठापासून चकली कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. जास्त वेळ घालवायचा नाही आहे, पटकन आणि झटकन होणारी रेसिपी आपण इथे सांगणार आहोत. तर रेडीमेड नाही, इथे चकलीचं पीठ भेटतं. केपरे वगैरे वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या नावाचे जे आहे, जे तुम्हाला योग्य आणि व्यवस्थित वाटेल त्या ब्रँडवर टच ठेवून तुम्ही ते आणू शकतो. तर इकडे मी कुठला आणलेला आहे ते तुम्हाला मी पुढं सांगते. तर ते सगळं काही मी इकडे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ताटामध्ये काढून घेतल्यानंतर मस्त असं तेलाचं मोहन मी गरम करून घेतलेलं आहे. 1 वाटी तेल मी इतकं ह्या तेलासाठी घेणार आहे. म्हणजे 50 ग्रॅम आहे, म्हणजे से हाफ kg पीठ आहे. तर त्यासाठी माझ्याकडे एक छोटी वाटी होती, तितकं मी इथं तेल ॲड करून घेतलं, म्हणजेच गरम करून घेतलं. आणि ते तेल गरम आहे त्यामुळे त्यामध्ये हात न घालता मी थोडंसं चम्मचच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घेतलं. आणि मग पूर्णपणे मिक्स करून घेतलं. ते तेल वगैरे असं पकडून बघितलं की घट्टसर गोळा तयार होतो आहे का. इथंपर्यंत ते थंड झालेलं होतं. तर मी याच्यामध्ये ना कुठलंच काहीच ॲड करणार नाही आहे, कारण हे रेडीमेड पीठ आहे, याच्यामध्ये ऑलरेडी सगळंच असतं. पण थोडंसं मिठाचं प्रमाण मला कमी वाटलं. तर आणि ह्याच्यामध्ये थोडंसं नेहमी मिठाचं प्रमाण कमीच असतं रेडीमेड याच्यामध्ये. तर इथे मी थोडंसं फक्त अर्धा चम्मच याच्यामध्ये मीठ ॲड करून घेणार आहे. बाकी मी याच्यामध्ये कुठलंच काहीच ॲड करणार नाही आहे. तर इकडे मी कोमट पाणी गरम करायला ठेवलेलं. मला इथे एक छोटंसं माझ्याकडे पातेलं होतं, तितकं मला 50 ग्रॅमसाठी म्हणजे हाफ kg पिठासाठी तितकं पाणी लागलं. आणि वरतून थोडंसं एक्स्ट्रासुद्धा लागलं बरं का. तर ते पाणी आहे ना कोमट गरम करून घ्यायचं आहे. माझ्याकडनं थोडंसं जास्तच गरम झालेलं. तर ते आता काही पीठ मला व्यवस्थित मळता येत नव्हतं आणि हातही त्याला लावता येत नव्हतं. इथंपर्यंत ते खूप असं गरम झालेलं होतं. आणि ते तिखट होतं ऑलरेडी पीठ, आणि पाणी गरम म्हटलं तर त्याला जास्त चटके होत होते. तर थोडंसं मी थंड होत आलं ना, तेव्हा त्याला व्यवस्थित असं एक गोळा मळून घेतला. म्हणजेच त्याला छान असं घट्टसर मळून घेतलं. आणि त्याला फक्त तेलाचं हात लावून आपल्याला ते 15 ते 20 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. तर 15 ते 20 मिनटासाठी मी आता याला झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे. आणि परत मी याची पुढची प्रोसिजर चालू घेणार आहे. तर तोपर्यंत शेवगा आपण त्याला म्हणतोच, म्हणजे चकली वगैरे गाळण्याचा. तर त्याला स्वच्छ वगैरे धुवून घेतला. तोपर्यंत दुसरी तयारी करून घेतली. आणि इकडे एक भांडं वगैरे घेतलं आणि पेपरसुद्धा घेतला. मी हवं तर तुम्ही प्लास्टिकचा पॉलिथिन पेपरसुद्धा तुम्ही घेऊ शकतो आणि त्याच्यावरही करू शकतो. पण मी इथे पेपर खाली ठेवलं होतं, जस्ट मी त्याच्यावर ते ठेवून एक काढून असं मस्त तळून घेणार होती. पण म्हटलं प्लेट आहे म्हणजे ताट आहे, तर डायरेक्टली त्याच्यामध्ये घ्यावं. आणि मी जे हे प्रोसिजर आहे, मी म्हणजे हे करत होती ना, उभं टाकून किचनवरती स्वयंपाक करणं, हे सगळं फराळाचे पदार्थ करणं तर शक्यच नाही आहे. त्यामुळे सगळं हे पेपर वगैरे अंथरून घेतलं होतं. सगळं खालीच प्रोसिजर करत होती. त्यामध्ये राजची लोडबुड आणि राजची सुद्धा हेल्प चालू होती. तर मस्त इकडे मी कढई गरम करायला ठेवली. मला जितकं ऑइल लागणार होतं तितकं मी त्याच्यामध्ये ऑइल टाकून दिलं. मस्त तेल गरम झालं आणि छोटे छोटे ज्या चकल्या काढलेल्या होत्या ना, ते मी 3-4 स्टार्टिंगला टाकून घेतल्या की तेल गरम झाले का ते बघून घेतलं. तर स्टार्टिंगला मला थोडंसं वाटलं की तेल व्यवस्थित गरम झालेलं नाही आहे, तर त्यामुळे मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली. आणि जे काही चकल्या मी पूर्ण इकडे ताटामध्ये बनवून घेतलेल्या होत्या ना, त्या सगळ्या मी अगोदर इथे एक एक करून मी आता हळूवारपणे सोडणार आहे. आणि चकल्या करते वेळेस नेमकं काय होतं माहिती का, आपण ते चकलीचा राऊंड जे आहे ना, तो नव्हे व्यवस्थित तेलामध्ये हे व्हावा, तळला जावा. ते राऊंड आहे तसाच राहावा, त्यासाठी आपण काय करतो, तेल कितीही गरम असलं तरी ना खूप हळूवारपणे त्याला सोडण्याचा प्रयत्न करतो. तर फॅमिली बघा, मस्त अशी दिवाळीचे बाहेर फटाके वाजत होते. मस्त अशा लायटिंग वगैरे, काय फ्रेशनेस आणि काय सुंदरता होती ना बाहेर, सांगूच नका. दिवाळी म्हटलं ना खरंच खूप मजा येते बरं का. तर अशी लायटिंग वगैरे होती. संध्याकाळचा वेळ होता. सकाळपासून माझं चालू होतं, तर बाकीच्या गोष्टी करत करत मला संध्याकाळ होत आलेलंच होतं. कारण एक दिवस पूर्णपणे सुट्टी घेऊन मी हे सगळं काम करून घ्यायचं असं मला ठरवलेलं होतं. तर ते छान गरम झालं, त्यामुळं मस्त असं चकल्या मला त्यामध्ये सोडता आलं. तर एक एक करून मी असं पूर्ण सोडत होती. तर एक टायमिंगला त्याच्यामध्ये इझिली 5 ते 6 चकल्या बसत होत्या. तर पूर्ण मी अगोदर पेपरवरती, ताटावरती वगैरे असं बनवून घेत होती. आणि जोपर्यंत वरती व्यवस्थित तळल्या जात आहेत ना, तोपर्यंत लगेच दुसरं पीठ वगैरे घेऊन मी आणखीन चकल्या पाडून घेत होते, जेणेकरून आपला गॅस आहे ना ते वेस्टेज जाणार पण नाही. फर्स्ट गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे
आपला टायमिंग पण वाचेल आणि लवकर लवकर इझिली बनवता येईल आपल्याला. आणि आपल्याला टायमिंग ते तळेपर्यंत तिथे थांबत बसायची काहीच गरज नाही आहे किंवा तळलं का म्हणून वेट करायची काहीच गरज नाही आहे. तोपर्यंत आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहे तिकडे. तर फॅमिली, अशा पद्धतीने माझे इकडे दिवाळीचे फराळाचे पदार्थ तयार झालेत करून. तुमचे कुठले कुठले पदार्थ तयार झाले हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त असं बेसनचा लाडू, खुसखुशीत करंजी पण आपण सारण बनवण्यापासून पीठ मळेपर्यंत घेण्यापासून तर तळेपर्यंत सगळी प्रोसिजर इझिली सांगितली आहे, ते तुम्हाला नक्की समजले असेल. आणि चिवडासुद्धा बनवलं मस्त असं, ते सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेसिपी आलेली आहे. तर हा रेसिपीचा ब्लॉग म्हणजेच हा चकलीचा ब्लॉग सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते. तर भेटूयात पुन्हा अशाच काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. मस्त अशी आपली नवीन आणि छान असे ब्लॉग येणार आहेत, त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय. भेटूयात पुन्हा अशाच काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये.